नमस्कार मंडळी. सुंदर अशा दिवसांच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आहे बुधवार. हा बुधवारचा व्हिडिओ आहे. तर काल मंगळवारी अनंत चतुर्दशी या दिवशी आपण इको फ्रेंडली गणपती बाप्पांचं घरच्या घरी विसर्जन केलेलं आहे. तर इको फ्रेंडली गणपती बाप्पा आपण पर्यावरणाचा विचार करून आणलेले होते. तर ते घरच्या घरी विसर्जन केल्यानंतर आपण जे निर्माल्य राहतं, गणपती बाप्पांची जी लाल माती आहे त्यामध्ये आपल्याला एक झाड लावायचं होतं. तसं तर तुळशीचं रोप देखील लावलं तरी चालतं, पण माझ्याकडे तुळस ऑलरेडी 2-3 होत्या, म्हणून मला असं वाटत होतं की आपण ह्या वर्षीपासून ही संकल्पना चालू केलेली आहे. एक आठवण म्हणून एक छानसं झाड लावावं, जे पानाचं असू दे, फुलाचं असू द्या किंवा डेकोरेटिव्ह असू द्यात, पण एक आठवण असावी म्हणून आपण आज नर्सरीमध्ये आलेलो आहोत. तर माझ्या घराच्याच अगदी जवळ आहे ही नर्सरी. सकाळी सकाळी आम्ही ब्रेकफास्ट झाल्यानंतर एक फेरफटका मारून आलेलो आहोत. अगदी सुंदर सुंदर अशी झाडे आलेली आहेत. सध्या पावसाळा चालूच आहे म्हणायला पाहिजे. तर सुंदर अशी झाडे, त्यानंतर इनडोअर प्लांट्स आहेत, आउटडोअर प्लांट्स आहेत, वेलवर्गीय आहेत, फळझाडे आहेत. भरपूर अशी झाडे इथं पाहायला मिळाली. झाडांच्या फुलापानांच्या सानिध्यात गेलं ना एकदा की अगदी कधी वेळ जातो ते कळत नाही बरं का. आमचाही 1 तास कसा गेला कळालं नाही. आणि सुंदर अशी झाडे बघायला मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला केळीचे रोपं पाहायला मिळाली, कारण मला शेतामध्ये केळीची झाडं लावायची आहेत. ते आम्हाला मिळत नव्हते आत्तापर्यंत. आम्ही शोधत होतो, पण आता आमच्या जवळच्याच नर्सरीमध्ये ती आलेली आहेत. लवकरच आता आमचे मालक ती झाडं घेऊन जातील शेतामध्ये केळी लावायला. तर त्याचसोबत आपण आज रेसिपी पण खूप सुंदर सुंदर केलेल्या आहेत. कोणत्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटतीलच. त्यानंतर एक इन्स्टंट असा मसाला केलेला आहे चिवड्याचा. तो चिवड्याचा मसाला एकदा जर करून ठेवला तर तो दीर्घकाळ टिकतो, स्टोरेजमध्ये आपल्या असावा म्हणून. कारण आता सगळीकडे सण चालू आहेत, गोडाधोडाचं होतंच. त्यामुळे मग म्हटलं, आणि चिवडा वगैरे करून ठेवला की ते गोडाधोडासोबत थोडंसं कॉम्प्लिमेंटली चांगलं लागतं. आणि त्यात माझा मुलगा देखील जाणार होता, म्हणून देखील मला चिवडा करायचा होताच. तर चला आता पाहूयात आपण घरी आल्यानंतर काय काय केलेलं आहे, आणि पुढे पाहणार आहोत आपण झाडं कोणती कोणती घेतलेली आहेत. तर आज आपण वेगळ्या पद्धतीचं हिरव्या मिरच्याची किंवा टोमॅटोची चटणी म्हणू शकतो ती केलेली. त्यामुळे मी ही रेसिपी शूट केलेली आहे, कारण मी ही रेसिपी नेहमी बनवते, पण शूट करून आपल्या व्ह्यूवर्ससाठी मला अपलोड करणं झालं नव्हतं. त्यामुळे आज खास वेळात वेळ काढून ही रेसिपी शूट केलेली आहे. त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या, देठ काढून त्याचे 2-2 काप करून घेतले. तव्यावर तेल घातलं, सुरुवातीला मिरच्या भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये लसूण भाजला, आणि गावरान टोमॅटो होते मीडियम आकाराचे 2, थोडेसे कच्चे आणि थोडेसे पिकलेले, असे आपण म्हणू शकतो गाभोळे असतात ना, म्हणू शकतो ते तसे होते. तर ते टोमॅटो घालून घेतले, छान भाजून घेतलं आणि झाकण घालून ठेवलं. मऊसूत टोमॅटो छान असे मऊ होतात. आणि नंतर की नाही त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, जिरं घातलं, आणि आपल्या खलबत्त्याचा बत्ता किंवा आपण तांब्याने किंवा फुलपात्राने देखील वाटू शकतो. ह्या पद्धतीची ही चटणी होते. अतिशय चविष्ट आणि खमंग होते बरं का. त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचं कूट घातलं, हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट आहे. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घातली आणि थोडंसं तेल घालून परत एकदा परतून घेतलं. छान चव लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत एकदम भन्नाट लागते ही चटणी, त्यामुळे नक्की करून बघा. तर त्यानंतर आपण एक वेगळा मसाला बनवलेला आहे. तर त्यासाठी की नाही मीठ, पिठी साखर, जिरे पावडर, धणे पावडर, आमचूर पावडर, हळद आणि लाल तिखट, आणि त्यानंतर माझ्याकडून विसरलं होतं बेडगी मिरची पावडर, ती घेतलेली आहे आपण. आणि हे सर्व मसाला आपण एकत्रित करणार आहोत. आता ह्या मसाल्याचं की नाही आपण एक टेस्टी असा चिवडा बनवणार आहोत, तर जो आपण आपल्या 5 वाजताच्या चहाच्या वेळेला किंवा मध्ये आधी आपल्याला कधी भूक लागते आणि आपल्याला जेवायची वेळ झालेली नसते, पण अचानक काहीतरी खावंसं वाटतं, अशा वेळेला तोंडात टाकण्यासाठी होतो. आणि वेगळी रेसिपी आहे.
त्यामुळे मी आपल्या व्ह्यूवर्ससाठी शेअर केलेली आहे. आणि त्यासाठी की नाही कोल्हापुरी सुरती मुरमुरा हा डीमार्टमधून आणलेला आहे. ह्याची चव थोडीशी वेगळी असते बरं का. ह्या मुरमुऱ्याची थोडंसं मीठ असते ह्याला आणि अगदी कुरकुरीत असतात. जर आता सध्या वातावरण दमट असेल तर थोडंसं उन्हात ठेवा किंवा गरम करून घ्या. आणि पॅक फोडताना एक ट्रिक सांगते की पूर्ण पॅक फोडायचं नाही. म्हणजे कापताना जे आपण कापतो की नाही वरची बाजू, तर ती पूर्ण कापायची नाही, साईडला थोडंसं जागा ठेवायची आणि आपल्याला जितके हवे तितके मुरमुरे काढून घ्यायचे. आता तुम्हाला सांगते, मी कुठलीही वस्तू घेताना पूर्ण संपवत नाही, थोडी का होईना मी शिल्लक ठेवते. कारण नैवेद्यासाठी अचानक काहीतरी करावं लागतं किंवा आता सध्या भागवत पारायण चालू होणार आहेत, मग आपण त्यावेळी की नाही नैवेद्याला गोपाळकाला किंवा मुरमुऱ्याचा एखादा प्रकार करू शकतो किंवा आणखीन कोणत्याही गोष्टीसाठी मुरमुऱ्याचं किंवा आपण इडली बॅटर करतो त्यावेळी पण मुरमुरा लागतो. अशा वेळी कधीही अचानक कुठलीही वस्तू कामी येते. त्यामुळं मी कोणतीही वस्तू घेताना किंवा डाळी वगैरे दळून आणताना ना घरातली पूर्ण संपवत नाही, दुसरी आणेपर्यंत थोडी का होईना शिल्लक ठेवते. तर आणि ह्या पद्धतीने अशी गाठ मारायची, जी आपण अर्धवट कट केलेली वरची पट्टी आहे ना त्यांनी गाठ मारून घ्यायची आणि तो पॅक बंद होऊन जातो. तर आपण मुरमुरे चाळून घेतले, तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलं आणि थोडंसं तेल गरम झालं की सुरुवातीला की नाही आपण खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे. कारण खोबऱ्याच्या कापाला ना जास्त तेल गरम लागत नाही, ते लगेच काळसर होतात आणि जरी आपण तेलातून बाहेर काढलं ना तरी त्याची तळायची प्रोसेस चालू असते. कारण खोबऱ्यामध्ये देखील तेल असतं आणि ते गरम तेलामध्ये गेल्यानंतर खोबऱ्यातलं तेल देखील गरम होतं. त्यामुळे जास्त वेळ जर आपण ठेवले की ते खोबऱ्याचे काप लगेच काळे होतात. त्यामुळे कोमट तेल असतानाच आपण हे काप तळून घ्यायचे आहेत. काप काढून घेतले खोबऱ्याचे, अगदी पातळ पातळ काप केले होते. तर नंतर की नाही माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे ही अशी चाळणी आहे, मग त्यामध्ये आपण शेंगदाणे किंवा जे मला साहित्य तळायचं आहे ते घालून छान तळू शकतो. पण इथं काय झालं, माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली की मला जितकं तेल हवं होतं तितकंच घातलं होतं. जर क्वांटिटी तेलाची जास्त असती तर ह्या चाळणीचा उपयोग झाला असता. पण नंतर माझ्या ते लक्षात आल्यानंतर मी ते शेंगदाणे परत तेलामध्ये घालून घेतले आणि छान तळून घेतले आणि तळलेले शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप मी मुरमुऱ्यांवर घालून घेतले गरम असतानाच. आणि की नाही छान पसरून त्यावरती आपण एकदा मसाला टाकून मिक्स करणार आहोत. कारण खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे गरम असताना त्यावरती मसाला टाकला की तो शेंगदाण्याच्या मध्येपर्यंत पोचतो, खोबऱ्याच्या मध्येपर्यंत पोचतो आणि त्याची चव वेगळी येते. म्हणजे आपण म्हणतो ना की थोडंसं सपक लागत नाही शेंगदाणे किंवा खोबरे. त्यामुळे जेव्हा गरम असतानाच आपण ते मुरमुऱ्यांवर घालायचे आणि मसाला भुरभुरायचा. हे प्रत्येक गोष्टीला करायचं. म्हणजे आता मी डाळवे तळून घेतले तर डाळवेला देखील तसंच करायचं. आणखीन कोणते आपण जे चिवड्यामध्ये घालणार आहोत साहित्य त्यामध्ये थोडंसं आपण मसाला भुरभुरत जाणार आहोत. डाळवे छान तळून घेतले. आता बऱ्यापैकी कुठे तळले जातात आणि कुठे तसेच टाकले जातात, कारण डाळवे हे भाजलेलेच असतात म्हणून. आणि छान असे डाळवे तळून घेतले, त्यावरती देखील आपण मसाला असा भुरभुरून घेतलेला आहे. ह्या पद्धतीनं केलं ना की चव छान येते चिवड्याला आणि वेगळी लागते बरं का. नंतर मक्याचे पोहे तळून घेतले. तर मक्याचे पोहे शेवटी तळले, कारण मक्याच्या पोह्याला तेल खूप कडक लागतं आणि गॅसची फ्लेम एकदम मोठी लागते, म्हणजे ते छान फुलून येतात. नंतर लगेच कढीपत्ता देखील तळून घेतला छान कुरकुरीत असा आणि सर्व साहित्य आपण मुरमुऱ्यांवर घालून घेतलं आणि वरून मसाला मी हाताने भुरभुरला. चमच्याने भुरभुरला तर तितकासा तो व्यवस्थित पडत नाही. त्यामुळे आपल्याला आता थोडीशी सवय झालेली असते ह्या गोष्टींची. हाताने छान भुरभुरला आणि हातानेच मिक्स केलं आणि सुरुवातीलाच मी पेपर घालून घेतला होता मुरमुऱ्यांच्या परातीच्या खाली, कारण परात मध्ये ते मुरमुरे पूर्ण भरली होती आणि जसं जसं तळलेलं साहित्य टाकत जाईल तसं तसं त्याची क्वांटिटी वाढेल हे माझ्या लक्षात आलं. आणि जेव्हा आपण मिक्स करणार आहोत तेव्हा चिवडा खाली सांडेल किंवा साहित्य खाली सांडेल असं देखील वाटलं होतं. त्यामुळे की नाही पेपर टाकलं की जरी सांडलं तरी पटकन भरता येतं आणि छान मिक्स करता येतं. आणि राहिलेलं तेल मी काढून घेतलं, थोडंसं तेल कढईमध्ये ठेवलं आणि त्यामध्ये की नाही असा लसूण, त्याची फक्त वरचं साल काढलं आणि एक पातळ पातळ लेयर लसणाला ठेवली होती. थोडासा ठेचून घेतला होता, एखादा लसूण राहिला होता बरं का ठेचायचा, तो तेलामध्ये असा उडतो, सावकाश करायचं. आणि छान रंग बदलेपर्यंत हा लसूण तळून घेतला आणि नंतर गॅस बंद केला
आणि त्यामध्ये घातली 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि लगेच हे सर्व मिश्रण आपण चिवड्यावरती घालून घेतलं। असं केल्याने की नाही चव खूप छान येते आणि माझ्या घरामध्ये असा केलेला चिवडा आवडतो जास्ती तर माझ्या मुलांना, कारण लाल रंगाचा चिवडा आमच्याकडे फार आवडीने खाल्ला जातो। त्यामुळे मी तिखट लाल वापरण्यापेक्षा बेडगी मिरची पावडर वापरते, त्याने कलर छान येतो आणि तितकंसं तिखट पण लागत नाही। आणि थोडंसं लसणाची फोडणी दिली ना की चिवड्याची चव अशी छान बदलते। आणि नंतर थोडंसं कोमट झालं सगळं की मग मस्त मिक्स करून घेतलं। तुम्ही पाहताल अगदी आपला चिवडा छान असा हाताने मिक्स करून घेतला आहे आणि अगदी कुरकुरीत आपले मुरमुरे आहेत। अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या थोड्याशा लक्षात ठेवून केल्या ना की पदार्थ छान बनतो, टिकणारा बनतो। तर आता आपण जेवणामध्ये काय काय केलं ते पाहूया। मस्त खारं वांगं केलं, ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे। आणि हिरवी मिरची टोमॅटोची चटणी, मस्त कोशिंबीर केली, मऊसूत पोळ्या, मऊसूत भात आणि आहे मोतीचूर लाडू। आता आपण पाहणार आहोत झाडं कोणती कोणती आणलीत ती। तर मंडळी ही आहेत आज आणलेली झाडं। तर त्यात आहे खाऊचं पान, त्यानंतर आहे गोकर्णाचं निळावेल, नंतर जास्वंदीचं गुलाबी झाड आणि पिवळी कण्हेर आहे, थोडीशी फेंट कलरची आहे। आणि त्यानंतर आहे कृष्णकमळ आणि एक गुलाब घ्यायचा होता, तो राहून गेल्यानंतर तर ही झाडं आणलेली आहे। तर ह्यातील कोणतं झाड गणपतीच्या निर्माल्यामध्ये लावलं पाहिजे यासाठी कमेंट नक्की करा। आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा, शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा। चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।